शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या रायगड अलिबाग येथील अभय ठाकूर, गणेश मिस्त्री, राजेंद्र ठाकूर, प्रवीण नाईक, अजय चौलकर, जयेश कोडे, ऋषिकेश पडवळ या साईभक्तांना कवठे कमळेश्वर गावाच्या पुढे असणाऱ्या निर्जनस्थळी 5 ते 6 लुटारूंनी एर्टिगा गाडी रोडमध्ये आडवी लावून गावठी पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून लुटलाय। लुटारूंनी साईभक्तांचा मोबाईल आणि रोख असा 93,000चा मुद्देमाल लंपास केलाय। मात्र कार चालकानं प्रसंगावधान राखत साईभक्तांनी आपला जीव वाचवण्यासाठी गाडी कवठे कमळेश्वरचे माजी सरपंच नवनाथ जोंधळे यांच्या वस्तीकडे नेली। लुटारूंनीही आपला मोर्चा जोंधळे यांच्या वस्तीकडे वळवत पिस्तूलचा धाक दाखवत त्यांना धमकवीत असल्याचा जोंधळे यांना आवाज आल्यानंतर ते घराबाहेर आले, त्यामुळे खऱ्या अर्थानं फार मोठा अनर्थ टळला। संगमनेर तालुक्यातील कवठे कमळेश्वर गावचे माजी सरपंच नवनाथ जोंधळे यांनी या घटनेची माहिती संगमनेर तालुका पोलिसांना दिली। काही वेळात पोलीस हेड कॉन्स्टेबल लहांगे आणि कोकणे घटनास्थळी हजर झाले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश वराडे, सरपंच नवनाथ जोंधळे, उद्योजक सोमनाथ जोंधळे, निलेश मुजाळ, सचिन नानासाहेब जोंधळे, लक्ष्मण जोंधळे, वाल्मिक जोंधळे आणि योगेश जोंधळे घटनास्थळी हजर होते। प्रवीण वसंत नाईक यांनी संगमनेर तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात लुटारूंच्या विरोधात रॉबरीचा गुन्हा दाखल केला। याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। दरम्यान साई भक्तांना शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला जाण्यासाठी निळवंडे, कवठे कमळेश्वर, जांभूळवाडी फाटा, काकडी विमानतळ हा जवळचा मार्ग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात साई भक्त या मार्गाने शिर्डीला जात असतात। मात्र कवठे कमळेश्वरच्या घाटात साई भक्तांना लुटल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या असून त्यामुळे संगमनेर तालुका पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवून लुटाऱ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नवनाथ जोंधळे यांच्या वतीनं करण्यात आली आहे। आम्ही रायगड अलिबाग वरून आलो होतो शिर्डीसाठी साईबाबांचं दर्शनासाठी। आमच्या इकडनं पायी पालखी आलेली आहे, त्यांना जॉईन होण्यासाठी आलेलो होतो। तर इथे संगमेश्वर रोडवरून आम्ही कवठे कमलेश्वरच्या इथे आल्यानंतर काही लुटारूंनी आमच्या गाडीला पुढे गाडी आडवी लावली आणि आम्हाला पूर्ण त्यांच्या हातामध्ये सगळ्यांच्या 5 आणि ड्रायव्हर असे 6 जण होते ते, आणि त्या प्रत्येकाच्या हातामध्ये कोयते होते, चॉपर होते आणि गावठी पिस्तूल होते। याचा धाक दाखवून आम्हाला पूर्ण गाडी उघडण्याचा प्रयत्न केला। दरवाजे उघडले नाही तर त्यांनी कोयत्याने पूर्ण आमच्या गाडीच्या काचा फोडल्या आणि आमच्या याच्यात असणाऱ्या आम्ही 6 जणांना आम्हाला पूर्ण मारहाण केली। आमच्या जवळ असणाऱ्यांचे आमचे स्वतःचे सगळ्यांचे खिशातून जी कॅश होती, जवळजवळ 30-40 हजार रुपयाची कॅश होती, ती घेऊन गेले। एकाची एक अंगठी गेली, एकाची चैन गेली आणि 2 बॅग ते स्वतः घेऊन गेले तिकडे। पण आम्ही त्या लायसन आमच्या ड्रायव्हरचं पॉकेट म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं लायसन होतं, त्याच्यामध्ये आधार कार्ड होते, त्याचं पॅन कार्ड होतं, सगळं ते सगळं होते, पैसे होते त्याच्यामध्ये। रोख रक्कम किती होती तुमची? एकूण सगळी रोख रक्कम 30 ते 40 हजार रुपये सगळी गेलेली आहे आमची। आणि सोनं गेले, अंगठी गेले, चैन गेलेली आहे। आणि आम्ही आमचा जीव वाचवण्यासाठी आम्हाला एक लाईट दिसला इथे। सुदैवाने ते सरपंचांचं इथल्या घर होतं, ते सरपंच आहे तिथे, ते नाव काय आम्हाला नवनाथ जोंधळे साहेब, आणि त्यांच्या तिथे आम्ही गेटमध्ये गाडी घुसवली लाईट दिसला म्हणून, आणि ते आमच्या काचा फोडत असताना गाड्यांवर कोयते मारत असताना त्यांना आवाज गेला। त्यांची फॅमिली ते गेटवर आली आणि त्यांनी आवाज दिला आणि त्या आवाजामुळे ते पळाले आणि त्यांच्यामुळे आमचा जीव वाचला। आम्ही त्यांचे आभार मानतो की त्यांच्यामुळे आम्ही जिवंत राहिलो। आमच्यावर कोणाला साधारण 5.5 किलोमीटरच्या इथे 30 गाडी उभी होती, इर्टिगा व्हाईट कलरची, आणि समोर इकोवाला होता। तर त्यांचं सुद्धा तिथे काहीतरी चाललेलं होतं, पण आम्हाला काय त्याची कल्पना नसती। त्यांना आम्हाला वाटलं हे लगवीला वगैरे उतरले असतील, त्यांना आम्ही ओव्हरटेक मारून पुढे आलो आणि त्याच्यानंतर त्याने आम्हाला इथे ओव्हरटेक मारून आम्हाला अडवलं आणि पूर्ण आम्हाला लुटलं। आणि त्यांनी पूर्ण आम्हाला, त्यांच्या हातामध्ये पूर्ण हत्यारं होती, मराठीमध्ये बोलत होते ते 5-6 जण, आणि फक्त त्यांनी तोंडाला फडके आमच्या कवठे कमळेश्वर गावामध्ये रायगड अलिबाग वरून आलेल्या साई भक्तांना या ठिकाणी लुटण्यात आलं। ही अतिशय निंदनीय आणि दुर्दैवी घटना आहे। त्यांचे बिचाऱ्यांचे प्राण वाचले तरी माझी प्रशासनाला आणि आदरणीय गृहमंत्र्यांना माझी एक विनंती आहे की आपण या रोडवरती अशा वारंवार घटना घडतात आमच्या गावाच्या खिंडीमध्ये, घाटामध्ये, आणि ह्या रोड थोडासा सुनसान असल्यामुळे पहाटे 4 ते 6 वाजेपर्यंत या अशा घटना घडतात। त्यामुळे माझी यांना विनंती आहे की आपण प्रशासनाला सांगून इथे यांचा बंदोबस्त करावा आणि यांच्यावरती कारवाई करावी। संगमनेर ते शिर्डी रोडला कवठे कमळेश्वर गावामध्ये पहाटे 5:30 वाजेच्या दरम्यान रायगड येथील साई भक्तांना काही लुटारूंनी लुटण्याचा प्रयत्न केला। त्या रायगडचे जे साईभक्त होते त्यांनी बचावासाठी
माझ्या घराकडे गाडी वळवली आणि लुटारूही त्याच्या पाठीमागे आले. पाठीमागे आल्यानंतर त्यांची धरपकड चालू होती. तेवढ्यात मी बाहेर आलो आणि त्यांना मज्जाव करून त्यांना पळून लावलं. आणि मी पहाटे 5:30 पावणे 6 वाजता आमचे अहिल्यानगरचे भाग्य विधाते, आमचे आधारस्तंभ आदरणीय सुजयदादा विखे पाटील यांना फोन केला. त्यांनी यंत्रणेला तत्काळ कळून घटनास्थळी पाठवलं. त्यानंतर आमचे तालुक्याचे आमदार भाग्य विधाते आदरणीय अमोलभाऊ खताळ यांनाही आम्ही कळवलं असता त्यांनीही यंत्रणेला फोन करून तत्काळ घटनास्थळी एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर.